तुम्ही रोज देवाजवळ बसता, अगरबत्ती लावता, हात जोडता, पण एक क्षण थांबून कधीतरी स्वतःलाच विचारलंत का, हे सगळं करताना मी खरंच इथं आहे का? कारण अनेकदा असं होतं की देवासमोर हात जोडलेला असताना सुद्धा मन मात्र भूतकाळातील आठवणीत किंवा भविष्याच्या चिंतेत भरकटत असतं. त्यामुळे पूजा करून झाल्यावर सुद्धा मनातली अस्वस्थता आणि ओझं तसंच राहतं. कारण आपण कृती तर करतो, पण त्यामागचा भाव मात्र कुठंतरी निष्ठत असतो. मग मला सांगा, ज्या क्रियेत मनच सहभागी नाही तिला आपण खरंच उपासना म्हणू शकतो का? की ती केवळ एक आपली सवय बनली आहे? आज आपण हेच जाणून घेणार आहोत की उपासना म्हणजे नक्की काय असतं. एक छोटंसं उदाहरण बघा. एक लहानसं बाळ खेळता खेळता आईपासून दूर जातं. जोपर्यंत ते खेळात दंग असतं तोपर्यंत सगळं ठीक असतं, पण ज्या क्षणी त्याला भीती वाटते तेव्हा ते खेळ सोडून धावत येतं आणि थेट आईच्या कुशीत शिरतं. का? कारण तिथं त्याला सुरक्षितता मिळते, अपार शांतता मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलेपणा मिळतो. आपणही आपल्या आयुष्यात असंच हरवून जात असतो, कामात, ताणात, विचारात, स्पर्धेत, इतकं की आपण स्वतःलाच विसरून जातो. मग कुठंतरी एक अनामिक अस्वस्थता दाटून येते, जिला शब्द नसतात पण ती खोलवर जाणवते. मग त्या हरवलेल्या मनाला पुन्हा शांतपणे परत आणणं, त्या गोंधळातून बाहेर काढणं आणि एका अशा ठिकाणी नेणं जिथं फक्त शांतता आहे, स्थैर्य आहे, यालाच म्हणतात उपासना. उपासना हा शब्द संस्कृतमधील उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे या दोन शब्दापासून तयार झाला आहे. याचा शब्दशः अर्थ आहे जवळ बसणं. पण हे जवळ बसणं केवळ शरीराने नाही आहे, तर ते मनानं, भावनेनं आणि श्रद्धेने त्या परमतत्वाच्या किंवा ईश्वराच्या जवळ स्थिर होणं आहे. ही संकल्पना खूप प्राचीन आहे. आपल्या वेदांमधील उपासना खंड आणि उपनिषदामध्ये याचा सखोल अर्थ सांगितला आहे. तिथं उपासना म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर आपलं मन, चित्त आणि आत्मा एकाग्र करून त्या परमात्म्याशी एकरूप होण्याचा हा अभ्यास आहे. काळानुसार हाच अर्थ भक्तिमार्गात आणि ध्यानामध्ये विस्तारत गेला. म्हणजेच उपासना ही फक्त देवासमोर बसून केलेली बाह्य पूजा नसून ती एक आंतरिक साधना आणि निस्वार्थ भावनेचा अनुभव आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगात याच गूढार्थावर बोट ठेवतात. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. तुकाराम महाराज म्हणतात की खरी उपासना नेमकी कोणाला साधते आणि कोणाचं मन त्या ईश्वराच्या वचनापर्यंत म्हणजेच तत्वापर्यंत पोचतं हे सांगणं कठीण आहे. याचाच अर्थ असा की केवळ ओठ हलवून किंवा विधी करून उपासना घडत नाहीत, तर ज्याचं मन पूर्णपणे त्या तत्वात विरघळून जातं त्याचीच उपासना खरी आणि फळाला येणारी असते. ही खरी उपासना तेव्हा सुरू होते जेव्हा तुमचं मन हळूहळू जगापासून दूर होऊन त्या परमात्म्याकडे वळायला लागतं. मग कोणी हा मार्ग नामस्मरणातून धरतो, कोणी ध्यानातून, तर कोणी निष्काम सेवेतून. मार्ग वेगवेगळे असले तरी दिशा एकच असते, जवळ जाण्याची. पण एक गोष्ट मला प्रामाणिकपणे सांगा, आपण जे उपासना म्हणतो ती खरंच उपासना असते का? की तो फक्त काहीतरी मिळवण्यासाठी केलेला व्यवहार असतो? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की अनेकदा देवाची आराधना किंवा उपासना अनेकजण काहीतरी इच्छा ठेवून करतात. हे काम झालं तर मी देवासाठी हे करेन असा विचार करतात. हे काही अंशी खरं आहे आणि मानवी स्वभावही तसाच असतो. पण अटींवर आधारलेली उपासना नेहमी मनशांती देईलच असं नाही. कारण अपेक्षित गोष्ट वेळेवर मिळाली नाही तर माणूस निराश होतो, रागावतो आणि कधीकधी देवावरचा विश्वाससुद्धा डळमळतो. पण खरी उपासना म्हणजे फक्त काहीतरी मागणं नाही आहे, तर जे काही मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ असणं आहे. कधी विचार केलाय देवानं आपल्याला जे दिलंय ते काय कमी आहे? हे सुंदर शरीर, हा विनामूल्य मिळणारा श्वास, हे अथांग जग, ऊर्जा देणारा सूर्यप्रकाश, यासाठी कधी आपण किंमत मोजली आहे का? एवढंच नाही तर काय योग्य काय अयोग्य हे ओळखणारी सद्सद्विवेक बुद्धी, प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहण्याची दिलेली ती अपाट जिद्द, हे सगळं त्या ईश्वराचं देणं नाही आहे का? मग प्रत्येक वेळी देवाकडं काहीतरी मागण्यापेक्षा त्यानं जे भरभरून दिलंय या अफाट देणग्याबद्दल आपण कधीतरी धन्यवाद म्हटलंय का? त्यामुळे शेवटी लक्षात ठेवा, ही खरी उपासना तेव्हाच घडते जेव्हा आपण मागण्यांची लांबलचक यादी बाजूला ठेवतो आणि विश्वासानं देवाशी नातं जोडतो. त्यामुळे अपेक्षा थोड्या कमी करा आणि कृतज्ञता थोडी वाढवा. मग बघा, तुम्हाला देवाला शोधायला कुठेही जावं लागणार नाही, कारण तो शांततेत आणि तुमच्या समाधानातच वसलेला असेल. म्हणून पुढच्या वेळी हात जोडाल तेव्हा काहीतरी मागण्यासाठी जोडू नका, तर आभार मानण्यासाठी जोडा. आणि हो, जेव्हा तुम्ही म्हणाल की मी उपासनेला बसलोय तेव्हा फक्त बसू नका. स्वतःला विचारा, मी खरंच परमात्म्याच्या आणि माझ्या अंतरात्म्याच्या जवळ जातोय का? कारण उपासना ही फक्त एक कृती नाही, तर ती स्वतःपासून स्वतःकडं आणि आपल्या अंतरात्म्यातील परमसत्याकडं जाण्याचा प्रवास आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.